ಕ್ವಶನ್ಸ್ ಅನ್ನ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಸೊ ಇವತ್ತು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರೋತ್ ಸೆಕ್ಷನ್ ದಿಂದ ಗದ್ಯ ವಿಭಾಗದಿಂದ ಮೊದಲ ಭಾಗದಲ್ಲಿ 48 ಮೋಸ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ಅನ್ನು ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ನನಗನ್ಸುತ್ತೆ 8 ರಿಂದ 9 ಅಂಕಗಳು ಗ್ಯಾರಂಟಿಯಾಗಿ ಈ ವಿಡಿಯೋದಿಂದ ಬರ್ತವೆ. ಇಲ್ಲಿ 4 ಪಾಠಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ಕಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್, ಗಿಲ್ಲು, ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್, ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ. 8 to 9 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಫಿಕ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ. 10 ನಿಮಿಷದ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ತಮಗೆ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಗ್ರಾಮರು ಮತ್ತು ಪೋಯಟ್ರಿ ಸೆಕ್ಷನ್ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ತಾವು ನೋಡಿದ್ರೆ ಮೇಲೆ ಐ ಕಾರ್ಡಲ್ಲಿ ಲಿಂಕ್ ಸಜೆಸ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅದನ್ನು ಒತ್ತಿ ನೋಡ್ಬೋದು. ಸೊ ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲಿಂದ ಸೋಷಿಯಲ್ ಸೈನ್ಸಲ್ಲಿ ನಾವು ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋದಿಂದ 37 ಕ್ವಶನ್ಸ್ ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಸೈನ್ಸ್ನಿಂದ 33 ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಸೊ ಭಾಳಷ್ಟು ನಮಗೆ ಖುಷಿ ಇದೆ, ಜೊತೆಗೆ ಹೆಮ್ಮೆನೂ ಇದೆ. ಸೊ ಇವತ್ತು ಕೂಡ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಅದೇ ಟಾರ್ಗೆಟ್ ನಮ್ಮದಿದೆ. ಶುರು ಮಾಡೋಣ, ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಕಡೆಗೆ ಹೋಗೋಣ. क्वेश्चन नंबर 1, कश्मीरी सेब पाठ के लेखक का नाम है मुंशी प्रेमचंद. खरीदारी करते समय सावधानी बरतने का संदेश किस पाठ से सीख मिलता है? कश्मीरी सेब. लेखक चीजें खरीदने कहाँ गए थे? चौक. प्रश्न 4, लेखक को दुकान में क्या नजर आए? गुलाबी सेब. प्रश्न 5, टोमेटो किसका आवश्यक अंग बन गया है? भोजन का. छठा प्रश्न, स्वाद में सेब किससे बढ़कर नहीं है? आम. प्रश्न 7, रोज एक सेब खाने से किनकी जरूरत नहीं होगी? डॉक्टरों की. प्रश्न 8, लेखक दुकानदार को कितने पैसे दिए? 4 आने. प्रश्न 9, लेखक रेवड़ी कहाँ खरीदी थी? मेले में. प्रश्न 10, आधुनिक मीरा किसे कहा जाता है? सो द आंसर इज महादेवी वर्मा को आधुनिक मीरा कहा जाता है. प्रश्न 11, स्नेह भाव तथा प्राणी दया की सीख किस पाठ से सीख मिलती है? स्नेह भाव और प्राणी दया की सीख हमें गिल्लू पाठ से सीख मिलती है. प्रश्न 12, महादेवी वर्मा किसे विचित्र पक्षी कहे हैं? सो महादेवी वर्मा जी कौवे को विचित्र पक्षी कहे हैं. प्रश्न 13, वर्मा जी गिलहरी को किस नाम से बुलाती थी? वर्मा जी गिलहरी को गिल्लू नाम से बुलाती थी. प्रश्न 14, गिलहरी का लघुघात किसके भीतर बंद रहता था? गिलहरी का लघुघात लिफाफे के भीतर बंद रहता था. प्रश्न 15, गिलहरी का प्रिय खाद्य क्या था? गिलहरी का प्रिय खाद्य काजू था. 16, गिलहरी गर्मी के दिनों में कहाँ लेट जाता था? सो गिलहरी तो गर्मी के दिनों में सुराही पर लेट जाता था. प्रश्न 17, गिलहरियों की जीवनावधि सामान्यतया कितनी होती है? द आंसर इज गिलहरियों की जीवन अवधि सामान्यतया 2 वर्ष होती है. प्रश्न 18, गिलहरी की समाधि इस लता के नीचे बनाई गई है. सो द आंसर इज सोनजूही, यानी गिलहरी की समाधि तो सोनजूही लता के नीचे बनाई गई है. प्रश्न 19, मेरा बचपन पाठ किस विधा का है? तो मेरा बचपन पाठ आत्मकथा विधा का है. प्रश्न 20, कलाम जी का पूरा नाम है? कलाम जी का पूरा नाम तो अबुल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम है. प्रश्न 21, कलाम जी का जन्म कब और कहाँ हुआ? कलाम जी का जन्म 15 अक्टूबर 1931 मद्रास राज्य के रामेश्वरम में हुआ. प्रश्न 22, कलाम जी के माता पिता का नाम क्या है? कलाम जी के पिता का नाम जैनुलाब्दीन और माता का नाम आसियम्मा है. प्रश्न 23, कलाम जी बचपन में किस घर में रहते थे? कलाम जी तो बचपन में पुश्तैनी घर में रहते थे. 24, कलाम जी के बचपन में दुर्लभ वस्तु क्या थी? कलाम जी के बचपन में जो दुर्लभ वस्तु पुस्तकें थी. 25, कलाम जी के चचेरे भाई कौन थे? कलाम जी के चचेरे भाई का नाम शमसुद्दीन है. 26, रामेश्वरम किसके लिए प्रसिद्ध है? रामेश्वरम तो शिव मंदिर के लिए प्रसिद्ध है. वहाँ पर प्रतिष्ठित शिव मंदिर रामेश्वरम में है. 27, रामेश्वर मंदिर के सबसे बड़े पुजारी का नाम है? सो पक्षी लक्ष्मण शास्त्री रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी का नाम है. 28, कलाम के अंतरंग मित्र का नाम है? सो कलाम के अंतरंग मित्र का नाम मिलता है अहमद जलालुद्दीन. 29, अहमद जलालुद्दीन कलाम को किस नाम से पुकारा करते थे?
तो अहमद जलालुद्दीन को, कलाम को, यस द राइट आंसर इज आजाद, आजाद नाम से पुकारा करते थे। क्वेश्चन नंबर 30, रामेश्वरम में किसका निजी पुस्तकालय था? सो द आंसर इज एसटीआर मानिकम। सो रामेश्वरम में एसटीआर मानिकम की निजी पुस्तकालय थी। 31, रामेश्वरम में अखबारों के एकमात्र वितरक थे। सो द राइट आंसर इज शमसुद्दीन। जो रामेश्वरम में अखबारों के एकमात्र वितरक का नाम मिलता है शमसुद्दीन। 32, कलाम की बड़ी बहन और जलालुद्दीन की पत्नी का नाम क्या है? ಅಂದ್ರೆ ಕಲಾಮನ ಸಹೋದರಿ ಹಾಗೂ ಜಲಾಲುದ್ದೀನನ ಪತ್ನಿಯ ಹೆಸರನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ಜೋಹರಾ। 33, बसंत की सच्चाई पाठ का विधा है। ಹಾಗಾದ್ರೆ बसंत की सच्चाई ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಾಠ ಯಾವ ವಿಧದಲ್ಲಿದೆ? ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ಏಕಾಂಕಿ। 34, बसंत की सच्चाई पाठ के लेखक का नाम है। ಹಾಗಾದ್ರೆ बसंत की सच्चाई ಪಾಠದ ಲೇಖಕರ ಹೆಸರು ಏನು? ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್। 35, बाजार में छलनी बटन और दिया सलाई कौन बेचता था? ಸೊ ಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಛಲನಿ ಆಗಿರಬಹುದು, ಬಟನ್ ಆಗಿರಬಹುದು ಮತ್ತು ದಿಯಾ ಸಲೈಗಳನ್ನ ಸೊ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ। ಸೊ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್ ಇಸ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಬಸಂತ। ಸೊ ಬಸಂತ ಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಛಲನಿ ಬಟನ್ ಮತ್ತು ದಿಯಾ ಸಲೈಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ। 36, बसंत के भाई का नाम था। ಹಾಗಾದ್ರೆ ಬಸಂತನ ಸಹೋದರನ ಹೆಸರೇನು? ಸೊ बसंत के भाई का नाम मिलता है प्रताप। ಸೊ ಬಸಂತನ ಸಹೋದರನ ಹೆಸರೇ ಪ್ರತಾಪ। 37, ಮಜ್ದೂರೋं के नेता है। ಹಾಗಾದ್ರೆ ಮಜ್ದೂರ್ ಅಂದ್ರೆ ಶ್ರಮಿಕರು, ಕಾರ್ಮಿಕರು, ಕಾರ್ಮಿಕರ ನಾಯಕ ಯಾರು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ। ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಇಸ್ पंडित राजकिशोर। ಸೊ पंडित राजकिशोर ಅವರೇ ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ मजदूरों के नेता है, ಕಾರ್ಮಿಕರ ನಾಯಕ। 38, छलनी का दाम क्या था? ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಜರಡಿಯ ಬೆಲೆ ಎಷ್ಟು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ। ಸೊ छलनी का दाम मिलता है सिर्फ 2 आना, ಕೇವಲ 2 ಆನೆಗಳ ಮಾತ್ರ ಇತ್ತು ಯಾವುದರ ಬೆಲೆ? ಆ ಛಲನಿಯ ಬೆಲೆ। नेक्स्ट क्वेश्चन 39, बसंत और प्रताप किसके घर में रहते थे? बसंत ಮತ್ತು ಪ್ರತಾಪ ಯಾರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದ್ರು? ಸೊ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್ ಇಸ್ ಭೀಕು ಅಹಿರ। ನೋಡಿ, ಭೀಕು ಅಹಿರನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಸಂತ ಮತ್ತು ಪ್ರತಾಪ ವಾಸಿಸ್ತಿದ್ರು। ಆದ್ರೆ ಭೀಕು ಅಹಿರನ ಮನೆ ಎಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಹಿರ್ ಟಿಲೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ। ಸೊ ಅಹಿರ್ ಟಿಲಾ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್। 40, ಭೀಕು ಅಹಿರ್ ಕಾ ಘರ್ ಕಹಾ ತಾ? ನೋಡಿ ಅದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ। ಸೊ ಭೀಕು ಅಹಿರನ ಮನೆ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತಿತ್ತು। ಸೊ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ಭೀಕು ಅಹಿರನ ಮನೆ ಎಲ್ಲಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಹಿರ್ ಟಿಲೆಯಲ್ಲಿ ಇದೆ। ಸೊ ಅಹಿರ್ ಟಿಲಾ ಇಸ್ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್। 41, बसंत की सच्चाई एकांकी में कितने दृश्य है? ಹಾಗಾದ್ರೆ ಬಸಂತ್ ಕಿ ಏಕಾಂಕಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಾಠದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಎಷ್ಟು ದೃಶ್ಯಗಳಿದಾವೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಸೊ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ 3। ಸೊ ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಏಕಾಂಕಿಯಲ್ಲಿ ಕಿರುನಾಟಕದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 3 ದೃಶ್ಯಗಳಿದಾವೆ, 3 ಅಂಕಗಳಿದಾವೆ। 42, बसंत के घर डॉक्टर को कौन ले आता है? ಹಾಗಾದ್ರೆ ಬಸಂತನ ಮನೆಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅನ್ನ ಯಾರು ಕರೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ಅಂತಿತ್ತು। ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ಅಮರಸಿಂಹ। ಸೊ ಅಮರಸಿಂಹ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೊ ಬಸಂತನ ಮನೆಗೆ ವೈದ್ಯರನ್ನ ಕರೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ। 43, राजकिशोर के अनुसार बसंत में निहित दुर्लभ गुण क्या है? ಸೊ ನೋಡಿ, ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರ ಅನುಸಾರವಾಗಿ ಬಸಂತನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಪರೂಪವಾದ ವಿರಳವಾದ ಗುಣ ಯಾವುದು, ವಿಶೇಷವಾದ ಗುಣ ಕೇಳಿದರೆ ಅದಿತ್ತು ಇಮಾನ್ದಾರ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸರಿ ಉತ್ತರ। 44, पंडित राजकिशोर कहाँ रहते थे? ಹಾಗಾದ್ರೆ पंडित राजकिशोर ಅವರು ಎಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ರು? ಸೊ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್ ಇಸ್ ಕಿಶನ್ಗಂಜ್। ಸೊ ಕಿಶನ್ಗಂಜ್ನಲ್ಲಿ पंडित राजकिशोर ಅವರು ವಾಸಿಸ್ತಾರೆ। 45, बसंत का आयु है। ಹಾಗಾದ್ರೆ ಬಸಂತನ ವಯಸ್ಸು ಎಷ್ಟು? ಸೊ ಬಸಂತನ ವಯಸ್ಸು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು 12। 46, ಪ್ರತಾಪ್ का आयु है। ಪ್ರತಾಪನ ವಯಸ್ಸು ಎಷ್ಟು? ಸೊ ಪ್ರತಾಪನ ವಯಸ್ಸು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು 10। 47 ಇದೆ, ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಕೆ ಲಿಯೆ ಕೌನ್ ಫೋನ್ ಕರ್ತೆ ಹೇ? ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಗಾಗಿ ಯಾರು ಕರೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಇತ್ತು। ಸೊ पंडित राजकिशोर ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್। ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದ ಕಡೆಯ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ, ಪ್ರತಾಪ್ ಕಿತನೆ ಪೈಸೆ ಲೌಟಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ರಾಜಕಿಶೋರ್ ಕೆ ಘರ್ ಗಯಾ ತಾ? ಸೊ ಪ್ರತಾಪ್ ಎಷ್ಟು ಹಣವನ್ನ ಮರಳಿಸಲು पंडित राजकिशोर ಅವರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ದ? ಸೊ 14.5 ಆನೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇತ್ತು। ಸೊ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಸೊ ಇನ್ನೊಂದು ಭಾಗವನ್ನ ನಿರೀಕ್ಷೆಯನ್ನ ಮಾಡಿ, ಇನ್ನೊಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ 48 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ। ಸೊ 2 ಭಾಗದಿಂದ ನೋಡಿದ್ರೆ ಗದ್ಯದಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಒಂದು ಅಂಕಗಳನ್ನು ತಾವು ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಗಳಿಸಬಹುದು। ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಯ ಇಲ್ಲದೆ ಎಲ್ಲ ಸರಳ ಅಭ್ಯಾಸ ಮತ್ತು ಜ್ಞಾನಾತ್ಮಕ ವಲಯದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನೇ ನಾವು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಸೊ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆದರೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಶೇರ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಸೊ ಮುಂದಿನ ಭಾಗವನ್ನು ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿ। ಸೊ ಕೆಲವೇ ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಆ ವಿಡಿಯೋ